आज 1 जुलै भारतभर राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जात आहे. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात डॉक्टर दिन साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आकांक्षा आणि कुजबूज कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत करते. भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास 1991 मध्ये सुरुवात झाली. हा दिवस प्रख्यात चिकित्सक, शिक्षण तज्ज्ञ आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जन्मदिन आणि पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो. विशेष म्हणजे त्यांचा जन्म आणि निधन दोन्ही 1 जुलै रोजीच झाले. डॉक्टर बिधान चंद्र रॉय हे भारतातील अग्रगण्य चिकित्सकांपैकी एक होते. त्यांनी वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे आपल्या कार्यातून सिद्ध केले. गरीब आणि गरजू रुग्णांना उपचार मिळावेत, आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबरोबरच सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि नागरी विकासाच्या अनेक योजना राबवल्या. त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना 1961 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. डॉक्टर हे केवळ औषधोपचार करणारे व्यक्ती नसतात, तर ते रुग्णांच्या जीवनात आशा, धैर्य आणि विश्वास निर्माण करणारे खरे जीवनदाते असतात. नैसर्गिक आपत्ती असो, महामारी असो किंवा कोणतेही आरोग्य संकट, डॉक्टर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवेसाठी सदैव सज्ज असतात. कोविड महामारीच्या काळात त्यांच्या समर्पणाने आणि अथक परिश्रमाने संपूर्ण जगाला प्रेरणा दिली. राष्ट्रीय डॉक्टर दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर डॉक्टरांच्या त्याग, समर्पण आणि निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा करण्याचा दिवस आहे. या विशेष दिनानिमित्त देशातील सर्व डॉक्टरांना मनपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.